किती सुंदर सुगंध येतो ह्या पोह्यांचा. वा, मस्त. तर लगेच सुरुवात करूया आपण कांदा पोहेला. नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं रुपाली जंगलेस किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांचा लाडका महाराष्ट्रीयन नाश्ता कांदा पोहे. तर मी सगळ्यात युनिक पोहे बनवणार आहे, कांदा लसण पोहे. तर लगेच सुरुवात करूया आपण कांदा पोहेला. तर सर्वप्रथम मी घेते आता पोहे. तर बघा मैत्रिणींनो, मी आता हे पोहे खूप छान असे धुवून घेत आहे. छान असे चाळणीमध्ये टाकून घ्यायचे. तर मग आता हे पोहे आपण भिजायला ठेवून देऊ. तर मी पोहे बनवण्यासाठी साहित्य घेत आहे. शेंगदाणे, कांदे, लसण. आपल्याला कांदे पोहे तर बनवायचेच आहे, पण त्यामध्ये लसणही ॲड करायचं आहे, कारण लसणाने खूपच चविष्ट लागतात लसणाने पोहे. लसण कांदा पोहे बनवणार आहोत आपण, तेच मी तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओमध्ये सांगितले. कोथिंबीर आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची लसण बारीक करून घ्यायचं. तर बघा, आता आपला कांदा तयार आहे चिरून. आता घेऊया आपण कोथिंबीर. आता आपण हिरवी मिरची, लसण, थोडंसं त्यामध्ये मीठ, तर आता आपलं लसण हिरवी मिरची बारीक करून झालेली आहे. आता ही पद्धत आहे माझी पोहे बनवण्याची. ही एक वेळेस तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. आता पहिले मोहरी टाकून घ्यायची. थोडंसं गॅस कमी करायचा. जिरे आणि त्यामध्ये आता कांदा. कांदा परतून घ्यायचा लाल होईपर्यंत. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. त्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे, कारण तेलामध्ये शेंगदाणे खूप छान असे फ्राय केले जातात. आता आपण टाकणार आहोत हिरवी मिरची, लसण. जे आपण बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसण आहे ती आता टाकलेली आहे. पावडर टाकून घेऊ. आता टाकू आपण कोथिंबीर. आता छान असं परतून झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण पोहे टाकूया. आता खूप छान असे परतून घ्यायचे पोहे. चांगले असे मिक्स करायचे हे मसाला. ठेवूया. बघा किती भारी फ्लेवर आलाय पोह्यांना. अगदी सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही पण बनवून बघा. अशी लसण पोहे खूप छान चवीला रुचकर व चविष्ट लागतात अशी लसण पोहे. हा हा हा, दिसतानाच खूप छान दिसतंय पोहे. तुम्ही देखील असे पोहे नक्कीच ट्राय करून बघा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि नक्कीच असे पोहे ट्राय करून. अप्रतिम.